विद्यार्थी मित्रांनो, आपण हिंदी महासागराचं प्रकरण पाहतोय आणि यामध्ये आपण हिंदी महासागर आणि या हिंदी महासागराची तळरचना ज्या आहेत ती तळरचना पाहिली आणि त्यामध्ये वेगवेगळे भूआकार पाहिले. यानंतर आपल्याला हिंदी महासागरातील तापमान आणि क्षारतेचं वितरण पाहायचं आहे. म्हणजे हिंदी महासागराचं तापमान कसं आहे, त्याचप्रमाणे क्षारता जी आहे ती त्या क्षारतेचं वितरण सर्वत्र सारखं आहे का, कमी जास्त आहे, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं तर महासागरी जलाच्या तापमानाचा अभ्यास जो आहे का अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. या तापमानाचा सागर जलातील सजीव सृष्टीवरती परिणाम होत असतो. सागर जलाच्या हालचालीसाठी सागर जल तापमानातील फरक हा कारणीभूत ठरत असतो. या व्यतिरिक्त सागर जलाची घनता ही सागर जलाच्या तापमान आणि क्षारतेवरती अवलंबून आहे. म्हणून देखील सागर जलाचं तापमान आणि क्षारतेचा अभ्यास करणं आवश्यक आहे. सागराची घनता आणि तापमानातील फरक सागर जलाच्या हालचालीसाठी कारणीभूत ठरतात. आपण प्रथम हिंदी महासागराच्या तापमानाचा वितरणाचा विचार जो आहे तो हा सुरुवातीला आपल्याला करायचा आहे. यासाठी आपल्याला सांगा पाहू असं म्हटलं आहे आणि हिंदी महासागराच्या 3 आकृत्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हटलं आहे आकृती 7.2च्या नकाशाचा अभ्यास करा. यात विषुववृत्ताच्या उत्तरेकडील हिंदी महासागराचे नकाशे दिलेले आहेत. हे नकाशे 3 प्रकारचे आहेत. अ म्हणजे नैऋत्य मान्सून पूर्वचा, आ म्हणजे ईशान्य मान्सून आणि ई म्हणजे नैऋत्य मान्सून या काळातील तापमान स्थिती दर्शवितात किंवा तापमानाची स्थिती दाखविणारे हे 3 अ, आ आणि ई हे नकाशे जे आहेत ते नकाशे असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे ही 7.2 आकृती आहे. याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजे समतापरेषा खंडावर नसण्याचे कारण काय आहे. तर या ठिकाणी नकाशे जे आहेत ते नकाशे फक्त सागर जलाचे तापमान दाखवितात आणि त्याच्यामुळं या ठिकाणी समतापरेषा ज्या आहेत त्या समतापरेषा खंडावरती असणार नाहीत. दुसरा प्रश्न आहे अरबी समुद्रातील तापमान बंगालच्या उपसागरापेक्षा कमी आहे. याचं का कमी आहे किंवा याचं कारण काय आहे. कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर सागरी प्रवाहांचा प्रभाव जो आहे तो प्रभाव अरबी समुद्रावरती जास्त प्रमाणात आपल्याला पडलेला दिसून येतो. म्हणून अरबी समुद्रातलं तापमान जे आहे ते तापमान बंगालच्या उपसागरापेक्षा कमी आहे. म्हणजे येणारे जे समुद्राचे प्रवाह आहेत थंड प्रवाह वगैरे हे प्रवाह या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये जास्त प्रमाणात आहेत, बंगालच्या उपसागरामध्ये कमी प्रमाणात आहेत. नंतर नैऋत्य मान्सून पूर्व काळातील हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील भागात तापमान जास्त का आहे. कारण का तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर उन्हाळ्याचा कालावधी असल्याने हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील भागामध्ये तापमान जे आहे ते तापमान जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. असे हे हिंदी महासागरावरच्या नकाशावर आधारित हे 3 प्रश्न विचारलेले आहेत. यानंतर याची आपल्याला माहिती पाहायची आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला हिंदी महासागरातील तापमान जे आहे ते तापमान पाहायचं आहे. तर मान्सूनपूर्व काळामध्ये जर बघितलं तर ज्या वेळेस उन्हाळ्यातला आयन दिन जवळ येत असतो त्यावेळेस सागर जलाचं तापमान काय होतं, वाढू लागतं. विषुववृत्ताजवळ म्हणजेच दिलेल्या नकाशातील दक्षिण भागात ते तापमान जे आहे ते जास्त असतं. नैऋत्य मान्सून स्थिरावल्यावर अरबी समुद्र मोसमी वाऱ्याच्या प्रभावाखाली आल्याने
तिथलं तापमान जे आहे ते तापमान हळूहळू कमी होत असतं. तापमानाच्या आकृतिबंधामध्ये बदल होतात. ईशान्य मान्सून काळात हिवाळ्यातील आयन दिन जवळ येत असतो, यावेळेस तापमान कमी होऊ लागतं व बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात तापमान 24°C आसपास किंवा कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. असं या हिंदी महासागरावरचं तापमान जे आहे ते तापमान आहे. या ठिकाणी आपल्याला आकृती 7.3 जी आहे ती 3 दाखवलेली आहे आणि या ठिकाणी देखील हिंदी महासागर जो आहे त्या हिंदी महासागरामधील क्षारतेचं प्रमाण जे आहे ते क्षारतेचं प्रमाण आपल्याला दाखवलेलं आहे. यासाठी आपल्याला हिंदी महासागराची क्षारता जी आहे ती क्षारता पाहायची आहे आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर महासागराचा दुसरा गुणधर्म आहे, ज्याप्रमाणे तापमान त्याप्रमाणे क्षारता हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे आणि क्षारतेचं प्रमाण जे आहे हे सागर जलातील क्षार किती आहेत याचं मापक केलं जातं. क्षारतेचं प्रमाण हे दर हजारी सांगितलं जातं, म्हणजेच 1 लिटर किंवा दर 1000 ग्रॅम पाण्यामध्ये किती क्षार आहेत, किती ग्रॅम क्षार आहेत त्यावरून सागर जलाची क्षारता सांगितली जाते. सागर जलाची क्षारता दर हजारी साधारणपणे 35 एवढी सांगितली जाते. म्हणजेच सरासरी समुद्राच्या पाण्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये किंवा 1000 ग्रॅम पाण्यामध्ये 35 ग्रॅम क्षार जे आहे ते क्षार असतात. यालाच दर हजारी 35 असं म्हटलं जातं आहे. याच्यावर आधारित पुन्हा सांगा पाहू असं म्हटलं आहे आणि आकृती 7.3 मध्ये क्षारतेचं वितरण दाखवलेलं आहे. या नकाशाचा अभ्यास करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा असं म्हटलं आहे आणि या ठिकाणी अ नकाशा ईशान्य मान्सून, आ नकाशा मान्सूनपूर्व काळातला आणि ई नकाशा नैऋत्य मान्सून या काळातला क्षारता दाखवणारा आहे. म्हणजे 3 नकाशे जे आहेत ते 3 नकाशे वेगवेगळ्या कालावधीतले आपल्यात दिलेले आहेत आणि त्याच्यावरून 3 प्रश्न जे आहेत ते 3 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, अरबी समुद्राची क्षारता बंगालच्या उपसागरापेक्षा जास्त का आहे? आता याचं कारण जर आपण बघितलं तर अरबी समुद्र जो आहे या अरबी समुद्राचं तापमान बंगालच्या उपसागराच्या तुलनेत जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्यांचं प्रमाण जे आहे ते नद्यांचं प्रमाण कमी आहे. बंगालच्या उपसागराला येऊन मिळणाऱ्या नद्यांचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे समुद्राला होणारा गोड्या पाण्याचा जो पुरवठा आहे हा गोड्या पाण्याचा पुरवठा अरबी समुद्राला कमी आहे आणि बंगालच्या उपसागराला जास्त आहे आणि म्हणून अरबी समुद्राची क्षारता जी आहे ती क्षारता बंगालच्या उपसागरापेक्षा जास्त असलेले आपल्याला दिसून येते. दुसरा प्रश्न आहे, बंगालच्या उपसागरात क्षारतेचे प्रमाण कोणत्या ऋतूत सर्वात कमी असते? तर नैऋत्य मान्सून पश्चात जो कालावधी आहे या नैऋत्य मान्सून पश्चात कालावधीमध्ये बंगालच्या उपसागरात क्षारतेचं प्रमाण हे सर्वात कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि तिसरा प्रश्न आहे, अरबी समुद्रात वर्षभर क्षारतेचे प्रमाण जास्त राहण्याचे कारण काय असावे? कारण का? तर पहिला प्रश्न जो आहे त्यालाच अनुसरून आहे. वर्षभर साधारणपणे या अरबी समुद्राचं तापमान जे आहे ते तापमान जास्त आहे आणि या समुद्राला नद्यांद्वारे होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा जो आहे तो पुरवठा कमी आहे आणि म्हणून अरबी समुद्रात वर्षभर क्षारतेचं प्रमाण हे जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं बंगालच्या उपसागराच्या तुलनेत. अशी ही आकृती आणि त्या आकृतीवरून 3 प्रश्न असलेले आपल्याला दिसून येतात. आता हिंदी महासागराच्या क्षारतेबाबत जर आपण बघितलं तर या ठिकाणी या महासागराच्या क्षारतेचा आकृतिबंध देखील तापमानाप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण अशा स्वरूपाचा आहे. सोमाली द्वीपकल्पाच्या आसपास आणि सौदी अरेबियाच्या किनारी भागामध्ये क्षारता जी आहे ती क्षारता आपल्याला साधारणपणे
जास्त असलेली दिसून येते. याचं कारण म्हणजे या प्रदेशामध्ये तापमान जास्त आहे, पर्जन्याचं प्रमाण कमी आहे. या भागात समुद्राला फारशा नद्या ज्या आहेत ते येऊन मिळत नाहीत आणि म्हणून या ठिकाणी क्षारता जास्त असलेली आपल्याला दिसून येते. बंगालच्या उपसागरात गंगा प्रणालीतून पाण्याचा येणारा प्रचंड अशा स्वरूपात विसर्ग आहे. त्याचप्रमाणे द्वीपकल्पीय नद्यांमधून येणारा विसर्ग देखील जास्त आहे आणि म्हणून बंगालच्या उपसागरामध्ये क्षारतेचं प्रमाण जे आहे ते क्षारतेचं प्रमाण कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. तिन्ही आकृत्यांची जर आपण तुलना केली तर आपल्याला असं दिसून येतं की नैऋत्य मान्सूनच्या काळात क्षारता जी आहे ती क्षारता कमी असलेली आपल्याला दिसून येते. कारण का तर नैऋत्य मान्सूनच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांद्वारे समुद्राला किंवा उपसागराला गोड्या पाण्याचा पुरवठा होतो आणि त्या गोड्या पाण्याच्या पुरवठ्यामुळे क्षारतेचं प्रमाण काही प्रमाणामध्ये कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे हिंदी महासागराचं तापमान आणि हिंदी महासागराची क्षारता असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो आपण नंतर पाहूया.